श्री स्वामी समर्थ। श्री विष्णू सहस्त्रनामाचे महत्त्व। विष्णू सहस्त्रनामाप्रमाणे आपल्या सर्व गृहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात, विघ्ने दूर होतात। 1. नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम 6 महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते, भूलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो, म्हणजेच भक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात। 2. 40 दिवसात रोज 12 वेळा नियमित विष्णू सहस्त्रनाम पठणाने अशक्य गोष्टी शक्य होतात। 3. 15,000 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर एक विष्णू योग केल्याचे फळ मिळते, असे पूज्य श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे। 4. दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितरांना मुक्ती मिळते। 5. एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णूपुढे राम, बालाजी, पांडुरंग, कृष्ण, फक्त नरसिंह नको, तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्त्रनामाचे 12 पाठ 12 एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते। 6. बाळकृष्णाला तुळशी अर्पण करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होतात। ती तुळशीची पाने त्यांनी चावून चावून खाल्ली तर मुलांची बुद्धी तेजस्वी होते। 7. घरामध्ये कोणी आजारी असेल किंवा व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते। 8. बाहेरचा त्रास असेल, संतती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्त्रनामाचे पाठ ऐकवावेत। 9. सहस्त्र तुलसी पात्रांनी सहस्त्रनामाची पूजा अर्चना अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात। 10. वास्तुदोष जाण्याकरिता रोज 3 पाठ आठवडाभर करावेत, याची सुरुवात बुधवारीच करावी, तुपाचा दिवा व उदबत्ती लावावी। 11. श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व दुःख नाहीसे होते, त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा नाश होतो। 12. श्री विष्णू सहस्त्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठण करेल त्याने सर्व देवांचे पूजन करून दान दिले पाहिजे। 13. विष्णू सहस्त्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्याऐवजी विष्णू सहस्त्रनामाच्या आधी व शेवटी 3 वेळा ओम नमः शिवाय आणि 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा। 14. शिवालयात तुळशीवनात बसून जो रोज सहस्त्रनामाचे पठण करेल त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचे फळ मिळेल आणि त्याला मोक्ष प्राप्त होईल, असे चक्रपाणीचे वचन आहे। 15. पिंपळाच्या पारावर बसून विष्णूंचे ध्यान करत जो विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करेल त्याची शतकोटी कल्पमधील साचलेली पापे हळूहळू नष्ट होतील। 16. श्री विष्णू यांच्या अच्युत, अनंत, गोविंद या 3 नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो। 17. आपल्या कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर जायचे असेल तर तेव्हा उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात 4 वेळा नारायण 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 असे नामस्मरण करावे। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।